या प्रसंगी ध्वजारोहणासाठी माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार ध्वजारोहण होत आहे। त्या पाठोपाठ राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत होईल। आपण सगळ्यांनी उभं राहूया। निरीक्षण केलं जाईल। आज या ठिकाणी हे ध्वजारोहण झालं आहे। आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहोत। मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा। एक सेकंड कमांड 12 अधिकारी 160 जवान आगे है, परेड निरीक्षण के लिए तैयार है। आपल्या महाराष्ट्राची यशोगाथा मानचिन्ह मिळाल्यानिमित्त या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत। मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करतो आहोत। यानंतर गोरखनाथ रामभाऊ बागुल यांना आपण त्यांनी सज्ज राहावं असं विनंती करूया। काळे मानव संसाधन कार्यालय इथं कार्यरत आहेत। राष्ट्रीय खेळामध्ये प्रावीण्य दाखवल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह त्यांना प्राप्त झालं आहे। त्यांचा सन्मान आदरणीय पालकमंत्र्यांच्या हस्ते 5000 रुपये रोख तसंच प्रमाणपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या 2021-22 चा हा क्रीडा विभागाचा पुरस्कार आहे। महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। प्रत्येक राज्याला राज्य निर्मितीचा भूगोल आहे, पण आपल्या राज्य निर्मितीचा एक इतिहास आहे। महाराष्ट्र निर्मितीकरता ज्या ज्या हुतात्म्यांनी उत्पादन पत्करलं त्यांच्या बलिदानामुळेच आज महाराष्ट्र हा आपल्याकरता समृद्ध महाराष्ट्र आज दिसतोय। आणि मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र आता प्रगतीच्या वाटचालीकडे प्रयाण करतोय। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो। निश्चितपणे आपला देश हा सर्व जाती धर्मांनी नटलेला देश आहे आणि ज्यावेळेस आपल्या देशावर हल्ला होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरून आपला देश एकत्र होत असतो। आणि झालेली घटना आहे ती किती क्रूर आणि निंदनीय आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे। तर म्हणजे आज श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यामध्ये 6 लोक बळी पडलेले आहेत। त्यांच्या कुटुंबावर जो वेढलेला प्रसंग आहे
ज्या मागे शासन उभं आहे, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.